एबी फॉर्मची पळवापळवी, हाणामाऱ्या, दगडफेक, ऑफिसची तोडफोड अशा बिभत्स राजकीय व्यभिचारी संस्कृतीचं दर्शन पहिल्यांदा महाराष्ट्राला घडलं. एवढं किळसवाणं आजपर्यंत दर्शन महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीही पाहिलं नव्हतं. आणि याचं निस्सीम श्रेय जर कुणाला द्यावं लागेल तर ते ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नव्यानं रुजवलेल्या या संस्कृतीला द्यावं लागणार आहे. कुणाचा कोणत्याही विचारधारेशी कोणता पायपोस राहिलेला नाही. इतकी नैतिक घसरण या देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली. खरंच त्याबद्दल त्यांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण पोलिसांना सुद्धा एबी फॉर्म द्यायला या महाराष्ट्रामध्ये पोलीस बंदोबस्तात जर एबी फॉर्म वाटावे लागत असतील तर एवढं किळसवानं कधी दृश्य आजवर बघितलं होतं का कोणी? आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये आता अरे भाऊ ते रडायला लागलंय म्हणून कुठेतरी एक कल्याण डोंबिवली पुरती तरी त्यांच्याबरोबर युती करा. म्हणजे अमित शहा केंद्रातले मंत्री, गृहमंत्री यांनी राज्य भाजपाला एक सल्ला दिला की हे एकनाथ शिंदे रडतायत आणि त्यामुळं कुठं मुंबईमध्ये सगळीकडे काय करायचे ते करा, पण त्यांच्या कल्याण डोंबिवलीपर्यंत तरी त्यांना सोडा रे. आणि हा सल्ला कुठंतरी या रवींद्र चव्हाणांनी मान्य केला आणि ते जराशे नरम झाले असं बोललं जातं. म्हणजे या ज्या बातम्या आल्या म्हणजे ही लाचारी जी एकनाथ शिंदेच्या वाट्याला आली आहे ती एकीकडे भाजपा हे एकनाथ शिंदेचा जो काही बालेकिल्ला किंवा एकनाथ शिंदेचं जिथे जिथे प्रभुत्व आहे ते गिळायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे या ठाकरे बंधूंची युती म्हणजे जो वारसा, जो पक्ष, जे चिन्ह त्याचं जे बळ होतं ते कुठंतरी आता ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा तोही राहणार नाही. मग एकीकडे भाजपा आ करून बसलेला आहे आणि दुसरीकडे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय. पण प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेकडे खरंच ती क्षमता होती का की एखादा राजकीय पक्ष जन्माला घालणं, त्याचं एक नवीन विचारधारा या मातीमध्ये रुजवणं, आपला पक्ष, आपलं चिन्ह आपल्या स्वतःच्या ताकदीवर वाढवणं, हे एकनाथ शिंदेची खरोखर क्षमता होती का? का भाजपची जी महाशक्ती आहे आणि निवडणूक आयोगाची कृपा यामुळे एकनाथ शिंदेंना म्हणजे या वाट्याला त्यांच्या पदरामध्ये हा पक्ष पडलेला आहे, त्यामुळं कदाचित त्यांच्या वाट्याला ही लाचारी आलेली असावी का? याविषयी आता आपण अतिशय समर्पक परंतु थोडक्यात असं विश्लेषण पाहणार आहोत. एकनाथ शिंदे हे किती लाचार आहेत. आता असं बातम्या माध्यमामध्ये पसरल्या गेल्यात की अरे भाई वो रो रहे है, अरे भाऊ ते रडायला लागलेत काय. इतकं आता तुम्ही काय करा, त्यांना कल्याण डोंबिवली पुरती तरी त्यांच्याबरोबर युती करा. म्हणजे युती करण्यासाठी लाचारी एकनाथ शिंदेच्या वाट्याला जी आली होती ती लाचारी म्हणजे अक्षरशः युती जर नाही केली तर एकनाथ शिंदेंना म्हणजे त्यांचं अस्तित्व, त्यांना त्यांचा जो बालेकिल्ला म्हटला जातो तिथं सुद्धा ठेवता येईल की नाही अशी शंका एकनाथ शिंदेंना वाटायला लागली होती की काय. म्हणून त्यांनी अमित शहांना साकडं घातलं आणि तिथून पुढे कुठेतरी हे राज्य भाजपा ही कुठेतरी नरमल्याचं दिसतंय. आणि म्हणजे आता तर म्हणजे ज्या जागा जिथे तिथे दुय्यम भूमिका वाट्याला म्हणजे लाचारी ही भाजपा या एकनाथ शिंदेच्या पदरात टाकतंय. म्हणजे स्वाभिमान नसलेली शिवसेना हा विषय असा असू शकत नाही. ज्या पाठीला कणा नाही ती शिवसेना कशी म्हणता येईल. आणि मग भाजपा एकीकडून गिळायला लागलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. आणि त्यामुळं काय होतं की जी शिवसेना पक्ष आहे आणि चिन्ह आहे म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा, हिंदुत्वाचा वारसा हा कुठंतरी आता तो एकनाथ शिंदेकडे राहणार नाही आहे. आणि याची जाणीव या एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे. म्हणून त्यांनी काहीही करून भाजपाबरोबर युती जर नाही झाली तर आपला या ठाकरे बंधूंपुढे निभाव लागणार नाही. म्हणजे जसं भाजपचं मत आहे
भाजपला सुद्धा भाजपनं मुंबई महानगरपालिकेमध्ये समान वाटा दिला असता जर एकनाथ शिंदेंवर विश्वास असता. पण भाजपला सुद्धा असं वाटतंय आता की या एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधू पुढे निभाव लागणार नाही, म्हणून मुंबईमध्ये सुद्धा त्यांना एक छोट्या भावंडाची भूमिका त्यांच्या वाट्याला त्यांनी देऊन टाकली आहे. आणि अशा जागा की जिथे कुणीच म्हणजे आलेली नाहीये महायुती आजवर, त्या जागा सुद्धा यांच्या गळ्यात मारण्याच्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. मग या एकनाथ शिंदेंना एकीकडे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न ठाकरे बंधूंमुळे निर्माण झालाय, राजकीय वारसा, बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा वारसा हातून जातोय, आणि दुसरीकडे भाजपा गिळायला लागलेला आहे. म्हणजे एकंदरीतरित्या जर राजकीय पक्ष जो या एकनाथ शिंदेंकडे आहे, तो जर या महाशक्तीच्या आशीर्वादानं म्हणजे कृपेनं मिळाला असेल आणि निवडणूक आयोगानं त्यामध्ये फार विशेष प्रेम दाखवलं जर असेल, तर मग एकनाथ शिंदेंची खरंच ती क्षमता होती का की एखादा नवीन पक्ष निर्माण करणं, जन्माला घालणं, तो पक्ष चिन्ह वाढवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ही क्षमता नारायण राणेमध्ये नव्हती. म्हणून त्यांना विसर्जन करावं लागलं ना त्यांच्या पक्षाचं. राज ठाकरेंना सुद्धा इतके 19 वर्ष त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना आपली चमक दाखवता नाही आली, पक्ष वाढवता नाही आला. शरद पवारांना सुद्धा आजवर एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये घेता आली नाही. मग ज्यांनी स्वतःचे स्वतंत्र पक्ष चालवले या महाराष्ट्रामध्ये, त्यांना प्रादेशिक पक्षांना कधी एक हाती सत्ता किंवा एक हाती वर्चस्व या महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही. म्हणजे एकनाथ शिंदेची ती खरं क्षमता होती का ती केवळ भाजपची राजकीय सोय होती की गाजराची पुंगी जोपर्यंत वाजते तोपर्यंत वाजवायची, ज्या दिवशी वाजणार नाही त्या दिवशी ती मोडून खायची. म्हणजे ही कृपा निवडणूक आयोग आणि भाजपच्या महाशक्तीनं दाखवली होती का, आणि त्यामुळंच आता ती म्हणजे सगळ्यात शिवसेना मोठा अडथळा होती भाजपला एक हाती सत्ता मिळवायला, ती शिवसेना फोडली. पण आता जी शिवसेना सोबत घेतली आहे ती गिळंकृत करण्याचा त्यांनी पुरेपूर डाव रचलेला दिसतोय. म्हणजे एकनाथ शिंदेची सेना आता यापुढे म्हणजे ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या म्हणजे मुंबई प्रांतामध्ये संपणार की तरणार, भाजपा गिळंकृत करणार का ठाकरे आपलं अस्तित्व म्हणजे ठाकरे परत, आम्ही ठाकरेंचा वारसा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हा ठाकरे बंधूकडेच कायम राहणार, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.